घुमंतू विमुक्त जनसमूह संघटनेतर्फे 2 मार्चपासून चक्री उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष एस.एल. गायकवाड यांनी दिली. कैकाडी समाजाची हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात महाराष्ट्रात नोंद करावी, सेटलमेंटमधील समाजाला नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमिनीचं वाटप करावं, या मागण्यांसाठी घुमंतू विमुक्त जनसमूह संघटनेतर्फे 2 मार्चपासून चक्री उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष एस.एल. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे आंदोलन 2 मार्च रोजी सर्टिफाईड ग्राउंड मड्डी, वांगी रोड, सोलापूर इथं करण्यात येणार आहे. इंग्रजांच्या काळात भटकणाऱ्या जमातींचा त्रास इंग्रजांना होत होता. काही जमाती क्रांतिकारक उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके यांच्याबरोबर असल्यामुळं इंग्रजांना त्रास देत होत्या. म्हणून 1871 साली इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा करून काही जमातींना सेटलमेंट जमातीच्या वसाहतीत बंदिस्त करून ठेवलं होतं. स्वातंत्र्यानंतर आजही या जमाती तंबूमध्ये, झोपड्यांमध्ये, दगडमातीच्या पत्र्यांच्या कच्च्या घरात राहत आहेत. गुन्हेगारीच्या बेड्या तुटल्यानंतरही इतर समाज आजही त्यांना गुन्हेगार समजतो. त्यामुळं नोकरी व्यवसाय मिळत नाही. भिक्षा मागून मिळेल ते काम करून, मोलमजुरी करून हा समाज मरणयातना भोगत आहे. सोलापूर सेटलमेंट सर्वे नंबर 422, 406, 429 या ठिकाणी बकाल वस्तीत राहणाऱ्या 9 जमातीच्या लोकांनी नियोजित गृहनिर्माण संस्था करून जागा नावावर करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु लाल फितीच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं जमिनी गृहनिर्माण संस्थेच्या नावे झाल्या नाहीत. यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे. पत्रकार बंधूंनो, आमच्या समाजावर हैदराबादच्या गॅजेटनुसार हैदराबादच्या गॅजेटमध्ये कैकाडी समाजाची नोंद असल्या कारणाने आम्ही आमच्या समाजात हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्ग समावेश करण्याबाबत आम्ही दिनांक 14/10 आझाद मैदान येथे 1 दिवसीय उपोषण केले होते. त्याची शासनाने दखल अद्याप घेतलेली नाही. फक्त घेतो करतो हीच भाषा चालू आहे. त्यामुळे मी दिनांक 2 मार्च 2026 रोजी तारेचं कुंपण ऐतिहासिक जागेवर आमरण बेमुदत चक्री उपोषण, प्रथमतः चक्री उपोषण करणार, जर शासन नाही ऐकलं तर बेमुदत, त्यानंतर नाही ऐकलं आमरण उपोषण करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. सोलापूर सेटलमेंट येथील जागेवर, सोलापूर सेटलमेंट येथील तारेचं कुंपण ऐतिहासिक जागेवर. पत्रकार परिषदेला डॉक्टर शिवलाल जाधव, नारायण गायकवाड, बापू नंदुरकर, उर्मिला पवार, ॲडव्होकेट रेखा माने यांची उपस्थिती होती.